नमस्कार. देशदूत आणि क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून आपण सुरू केलेला हा संवाद कट्टा, त्या कट्ट्यावर आज आपल्याकडे उपस्थित आहेत कृणाल पाटील, विजय सानप आणि मुकुंद साबू. हे तिघही तसं पाहायला गेलं तर क्रेडाईचे मेंबर आहेत. कृणाल पाटील क्रेडाईचे इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट आहेत, स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि एकूणच त्यांच्या व्यवसायात बरेच चेंजेस आहेत. शैक्षणिक संस्था आहे, पेट्रोल पंप आहे, रिअल इस्टेट आहे, बऱ्याच गोष्टीत त्यांचा सहभाग आहे. हे आपल्यात उपस्थित आहेत. ते आयसेफचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत, आर्किटेक्ट आहेत, उत्तम पद्धतीनं काम करत आहेत. याचबरोबर मुकुंद साबू जे ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं काम करतात, क्रेडाईचे मेंबर आहेत. म्हणजे डेव्हलपर, आर्किटेक्ट, डेव्हलपर आणि ॲक्च्युअल बांधकाम व्यावसायिक अशा 3 टप्प्यातले प्रमुख व्यक्ती आज आपल्या इथं उपस्थित झालेल्या आहेत. कृणाल पाटील हे पास्ट प्रेसिडेंट तर राहिलेलेच आहेत, परंतु गेल्या काही वर्षात क्रेडाईने जी काही कूच बदलली आणि काही वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवल्या, त्यामध्ये गेलं वर्ष मला असं वाटतं खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत आणि क्रेडाईला एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न झाला आहे. मला असं वाटतं का सगळ्यात यंगेस्ट प्रेसिडेंट होण्याचा मान सुद्धा कृणाल पाटील यांनी मिळवलेला आहे ना. हळूहळू करता एकीकडे 38 वर्ष क्रेडाईला होत असताना आपण म्हणतो क्रेडाई मोठी होत चालली, परंतु ती अधिक तरुण होत चालली. माझ्या दृष्टीने हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा या तरुण अध्यक्षाचं मनोगत आपण पहिल्यांदा ऐकूया. नमस्कार. सर्वप्रथम तनपुरे सर, देशदूतनी हे जे आम्हाला व्यासपीठ सर्व क्रेडाई मेंबर्सला मिळून दिलं त्याबद्दल संपूर्ण क्रेडाई परिवारातर्फे देशदूतचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो. देशदूत आणि क्रेडाईचा प्रवास हा मला वाटतं एक संदच आहे आणि एक मीडिया माध्यम न बघता आमच्यासाठी एक जनमानसातला आरसा किंवा आम्हाला जे काही फीडबॅक देणारं मीडिया हाऊस जे आहे त्याच्यात मला प्रामुख्याने देशदूतचा उल्लेख करावासा वाटतो. क्रेडाईबद्दल तुम्ही जे म्हटलं, जो प्रवास आहे की खरंच तरुण चेहरा जरी असला तरी या तरुण चेहऱ्याला जसं इंडियन क्रिकेट टीमला एक टीम चांगली मिळाली होती, तशी मी माझ्या टर्ममध्ये फार फॉर्च्युनेट होतो की जसं तुम्ही म्हटलं की एक तरुण अध्यक्ष मिळाला, पण त्या तरुण अध्यक्षासोबत सर्व जे आमचे सभासद आहे किंवा जे काही पास्ट प्रेसिडेंट आहे त्यांनी एक भली मोठी टीमसुद्धा या माध्यमातून आम्हाला दिली. म्हणजे पूर्वी आमचे 2 उपाध्यक्ष असायचे, मला 4 उपाध्यक्ष लाभले, त्यांच्यासोबत 4 जॉईंट सेक्रेटरी आणि अशी टीम वाढवतात 25ची टीम जी आमची 13-14 मेंबर्सची असायची ती 25ची टीम उभी राहिली. आणि या टीममुळे आम्हाला सर्वार्थाने वेगवेगळ्या भागात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता आलं की ज्या गोष्टींशी आमचा खूप डे टू डे संबंध येतो, परंतु आम्ही इतके गुंतलेलो असतो की आमच्या अडचणी सोडवण्यामध्ये किंवा कस्टमरला हँडल करण्यामध्ये, तर या बाकीच्या गोष्टींकडे ज्याला म्हणतो की नाईलाजाने दुर्लक्ष होतं किंवा आम्ही त्या पॉईंटला टच नाही करू शकत. आणि त्याच मुद्द्यांना आम्ही खरं आमच्या टीमने हात घातला. मग मला सांगायला आनंद होईल की धरणातनं गाळ काढणे की हा एक बिल्डरनी का करावा असा जिल्हाधिकारी साहेबांनी मला प्रश्न विचारला. म्हटलं साहेब, आम्ही पाणी देतो, घर देतो, तर त्या घराला पाणी देण्याची मूलभूत जबाबदारी आमची आहे असं आमच्या मेंबरला वाटतं, म्हणून आम्ही गाळ काढतो, तर तिथं पाणी साचेल, शेतकऱ्यालाही फायदा होईल. कारण की जरी सगळे क्रेडाई मेंबर डेव्हलपर असले तरी त्यातले निम्मे हे शेतकरी घराण्यातून किंवा बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ती दोन्ही जाण आहे. तर असे छोटे प्रकल्प असतील, मग आमचे मोठमोठे एक्सपो होतात, यातनं आम्ही जे काही समजा आम्ही होर्डिंग्स लावतो, नाशिकची ब्रँडिंग करतो, कारण की एक्सपो हा असं माध्यम आहे की शहराला घेऊन जाणं. कारण की मेंबर्स तर आपापले स्टॉल घेऊन आपले प्रोजेक्ट्स घेऊन करत बिझनेस करत, परंतु शहराला कसं प्रोजेक्ट करणं, म्हणजे की आपण म्हणतो की नाशिकचं नाव हे पूर्ण भारतात प्रगतिशील शहरांमध्ये आहे. तर असं करत असताना आपण सिटीसाठी काय ब्रँडिंग करू शकतो, आणि त्यात एक छोटं माध्यम म्हणून जेव्हा आपण होर्डिंग्स लावतो, ते होर्डिंग्स आम्ही परत घ्यायला आम्ही टेंडरमध्ये एक क्लॉज टाकला, तो घेतला आणि जे काही आपले नाशिकच्या जिल्ह्यामध्ये जे काही पाड्या आहेत, खेडे आहेत, आदिवासी घरं आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ज्या NGOज काम करतात त्यांना हे प्रत्येक एक्सपोला 2 ते 5 लाख स्क्वेअर फूटपर्यंत
हे जे यूज बॅनर आहेत ते आम्ही त्यांना घर झाकायला, गुरांच्या याच्यासाठी पीक झाकायला या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि तिथपर्यंत क्रेडाईचं नाव, कारण की तेच त्यांच्याच घरातले लोक बांधकाम व्यवसाय कामगार म्हणून आपल्या साईटवर येत असतात. त्यांना माहीत असतं की, म्हणून तुम्ही जे म्हणताय की एक बिल्डर टू रिअल इस्टेट डेव्हलपर, ही जी काही आमच्या मेंबरची प्रतिमा बदलण्याचं जे आमच्या टीमनी आणि सर्व मेंबरनी ठरवलं, तर या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही हा प्रयत्नाला हात याच्यात घातला. म्हणजे मला असं वाटतं की एक सामाजिक बांधिलकीचा मानवी चेहरा क्रीडायला देण्याचा प्रयत्न जो झाला, त्यामागे नेमका उद्देश काय होता? म्हणजे आता आपण गाळ काढणं असेल किंवा अलीकडे तुम्ही लेबर्सचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली, त्यांना शिकवणं सुरुवात केली, त्यांच्यासाठी शाळा वगैरे सुरू करायचं, हे म्हणजे आपल्या क्षेत्रातल्या प्रत्येकाचं सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे हा उद्देश त्यात आहेच. परंतु गाळ काढण्यासारखा मुद्दा असेल किंवा हे सगळे होर्डिंग्स गोरगरिबांना नेऊन देण्यामागे एक तर काय भूमिका आहे ती जर कळली तर बरं होईल. एक भूमिका अशी असते की दोन लोक हे असतं की व्यावसायिक म्हटलं की व्यावसायिकाकडे प्रॉफिट किंवा त्याच्या स्वार्थाच्या माध्यमातून बघितलं जातं. म्हणून आम्ही तो जो काही दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न केला. पण आपण ज्याला म्हणतो की स्वार्थातून परमार्थ, म्हणून तुम्ही बघा की आम्ही आता बऱ्याच सर तर नॅशनल लेवलला काम करतात, आम्ही पण क्रीडाई नॅशनल लेवलला काम करतो. तर जे बिग हाऊसेस आहेत, जे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत, जरी आपण छोट्या शहरात काम करत असलो तरी प्रत्येकाचं डेव्हलपरची ऑर्गनायझेशन ही त्याचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल कॉर्पोरेट हाऊस आहे. तर प्रत्येक कॉर्पोरेट हाऊसमध्ये, म्हणजे मी टाटांचं उदाहरण ठेवेल की ते एवढी मोठी कंपनी चालवतात परंतु त्यांची नाळ समाजाशी जोडलेली आहे. नंतर आय.टी क्षेत्रात बघितलं तर नारायण मूर्ती आहेत, ते जरी एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट किंवा हायटेक जगात काम करत असले तरी त्यांची नाळ त्यांनी समाजाशी जोडून ठेवलेली आहे. तर मग आमच्या टीमने असं ठरवलं की मग हे आपण का नाही चांगली गोष्ट कॉर्पोरेटची अंगीकृत करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून हा थॉट प्रोसेस आम्ही घेतला की जर आमचा मेन कणा आहे बांधकाम आणि बांधकामासाठी आमचा कामगार, जर या कामगाराला जर आम्ही सक्षम नाही करू शकलो, त्याचा हात नाही पकडू शकलो, त्याला जर घर नाही देऊ शकलो, म्हणून आम्ही एक संकल्पना आता चालू केली आहे की घर बांधणाऱ्यांसाठी घर, की जे आता म्हाडाचे प्लॉट्स आहे, आता आम्ही गाडी देताना तीच चर्चा करत होतो की असे जे काही प्लॉट्स आहेत आणि ते घरं बांधल्यानंतर त्या लोकांना आपल्या पहिले प्राधान्यक्रमाने कसं देता येईल. तर जर त्या माणसाला घर मिळालं, कारण की तो इतरांची घरं बांधतो पण कुठेतरी कॉलनीत राहतो, तर ही जी काही संकल्पना आहे. म्हणून मग आणि दुसरं आहे की जसं आमचं साईटवर कामगार आहे, ती साईट तयार झाल्यानंतर आमचं सर्वात प्रथम कस्टमर, आम्ही दोनच लोक डोळ्यासमोर ठेवले की आमच्यासाठी काम करणारे लोक आणि आम्ही ज्यांच्यासाठी काम करतोय. तर मग कस्टमरला काय पाहिजे, तर कस्टमरला सर मूलभूत गरजा पाहिजे. खूप फॅसिनेटिंग ॲम्युनिटीज जरी आपण मुंबई पुण्यात बघतो, पण आपल्या शहरांमध्ये प्रॅक्टिकल ॲम्युनिटीज मला वाटतं लोकांना भावतात आणि लोक त्याचा लॉंग टर्म आणि चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतात. म्हणून मग आता हे प्रोजेक्टला आम्ही ॲम्युनिटीज देतोच, पण शहर काय ॲम्युनिटीज देत आहे की जर एखाद्या ॲम्युनिटीज जे देव करतायत, जे बांधतायत, त्यांच्या सुद्धा ॲम्युनिटीजचा विचार आपण करतो, शेवटच्या घटकापर्यंतचा विचार आहे. धन्यवाद कृणाल. खूप छान पद्धतीनं कृणालनी समजून सांगितलंय की जो माणूस घर बांधण्याला एक एक वीट बांधून मदत करतो, ते सगळं एक जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या स्वप्नाचं काय हा एक मूलभूत विचार, मला वाटतं माणुसकीचा विचार क्रीडाईनं सुरू केला आहे किंवा काही वर्षांपासून. मला विजयराव तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर आणि ICF या दोघांचे गेली काही वर्ष अध्यक्ष आहात. राष्ट्रीय पातळीवर काम करताना तुम्ही नाशिकचं एकूणच बांधकाम उद्योग आणि इथली एकूण प्रगती ती कशी बघता? नाही, आता बाकी इतर शहरांमध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो आणि बघतो तर कॉन्टेक्स्ट खूपच वेगळा आहे. कारण आम्ही फिरतो तर मेट्रोजमध्ये फिरतो आणि काही गावखेड्यांमध्ये पण फिरतो. नाशिकचं एक खरंच वैशिष्ट्य, आपण ना मेट्रोही नाहीये आणि गावखेडही नाही, Tier 3 मध्ये आपण अडकलोय. आणि खरं ते चांगलं आहे, जी काही प्रोग्रेस होते, ग्रोथ होते आपली, ती ऑर्गॅनिक होते. पुण्यासारखं नाही झालेलं की आजूबाजूचा परिसर इतक्या झपाट्याने वाढला की तिथं मूलभूत सुविधाही त्यांना निर्माण नाही करता आल्या. तर तसं आपण खरंच खूप लकी आहोत. आणि आता जर तुम्ही मागे काही वर्षांचा काळ जर बघितला तर मागे 2015 पासून जरी आपण मागे बघितलं तर मग तो पार NGT असेल किंवा आपला TDRचा मुद्दा असेल, त्यानंतर रेरा नंतर GST, कोविड,
आणि त्यानंतर आपल्याला मिळालेलं वरदान म्हणजे UDCPR. UDCPR या सगळ्या स्थित्यंतरातनं जाऊन नाशिक तरलंय आणि ते गेलंय असं माझ्या पाहण्यात तरी भारतातलं कुठलं शहर नाहीये. म्हणजे मी बरंच थोडासा हस्तक्षेप करतो, पण या सगळ्या आपण काही संकट म्हणण्यापेक्षा इष्टापत्ती म्हणूया, या सगळ्या गोष्टी आल्या, त्यातून काही काही आपण शिकत गेलो. पण ह्या सगळ्या याच्यात मला असं वाटतं क्रेडाईने खूप मोलाची आणि मोक्याची भूमिका बजावली. निश्चितच खूप. तर त्याबद्दल थोडंसं ॲज अ आर्किटेक्ट नाही, आता कुणाची पण साक्षीदार आहे की UDCPR ज्यावेळेस आला आणि त्यावेळेस त्याचं सगळं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम होतं, क्रेडाईने जेवढ्या इफेक्टिव्हली केलं तेवढं कुठल्या संस्थेने केलं नाही. आम्ही सपोर्टिंग रोल मध्ये होतो, पण शेवटी कर्णधार किंवा क्रेडाई. आणि नाही, म्हणजे मी थोडं एक्सटेंड करतो विजू भाऊंच्या स्टेटमेंटला. फर्स्ट टाइम आम्ही सर्व 7 संस्था, मला वाटतं विजू भाऊ, आम्ही क्रेडाईच्या ऑफिसला भेटलो की तेव्हा तरी DCPR येणार होता. UDCPR तर नंतरची गोष्ट आहे, पण DCPR साठी आमच्या साधारणतः मला आठवतं की मी आणि विजू भाऊ आणि जायखेडकर सर इन्व्हॉल्व होते. साधारणतः 52 मीटिंग्स झाल्या सर्व असोसिएशन, आणि क्रेडाईने सर्व असोसिएशनला सोबत घेण्याचं कारण की फक्त मी डेव्हलपर म्हणून माझ्या अनुषंगाने एखादा मुद्दा बघतोय, बायलॉज बघतोय, पण सर तुम्ही कस्टमर म्हणून कसं बघतायत, कन्सल्टंट म्हणून कसं बघतायत, किंवा माझे आता नवीन नवीन कन्सल्टंट आहेत की एन्व्हायरमेंट कन्सल्टंट आहेत किंवा बाकी या सर्वांना घेऊन साधारणतः 52 मीटिंगमध्ये 69 पॉईंट, पहिल्या याच्यात 94 पॉईंट दिले, नंतर 69 मुद्दे आपण सुचवले. तेव्हा नितीन करेल साहेब होते आणि त्यांना आपण हे केलं, आणि त्यातनं मला वाटतं की नाशिकच्या आर्किटेक्ट असोसिएशनने P लाईन ही संकल्पना जी दिली, आणि ती आय एम फॉर्च्युनेट की मी सतीश दादा मगरांसोबत ती करील साहेबांना मांडू शकलो, आणि ती आज UDCPR मध्ये P लाईनवर आपला FSI मोजला जातो. अरे वा, गुड. हाच महत्वाचा आहे. म्हणजे आपण एखाद्या शहराचं डेव्हलपमेंट कशी होती आणि त्याला सगळे स्टेक होल्डर कसे मदत करतात, त्या बाबतीत नाशिक फारच फॉर्च्युनेट लकी आहे. कारण सगळ्या संस्था एकत्र ज्या पद्धतीने आपल्या शहरात काम करत आहे, खूप कमी शहर आहे भारतामध्ये की तसं सगळीकडे होत आहे. प्रत्येकाकडे आर्किटेक्ट, इंजिनियर्स त्यांची वेगळी एकमेकांकडे पाठ आहे. डेव्हलपरकडे तर वेगळ्याच याच्याने बघितलं जातं, आणि इतर मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये तर फॉरेनच्या कन्सल्टिंग फर्म आता काम करतात. म्हणजे बँगलोर, मुंबई, इव्हन पुण्याला पण आता इंटरनॅशनल फर्म काम करतात. तर तिथं काय असं कोहिसिव्ह काय राहिलं नाहीये. तर नाशिकला ते खरंच टिकून आहे, आणि थँक्स टू ऑल दी स्टेक होल्डर्स. विजू भाऊ म्हटले की ऑर्गनाइज ग्रोथ, मी म्हणतो की ऑर्गनायझेशनमुळे ग्रोथ आहे. असं या सर्व ऑर्गनायझेशनमुळे नाशिकची ग्रोथ आहे असं मला वाटतं. त्याचाच एक मी लाभार्थी म्हणणार नाही, परंतु जे याच्यात ज्यांना खूप फायदा घडलेला असू शकतो असे ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपरचे साबू सर, तुम्ही कसं बघतात ह्या सगळ्या गोष्टींकडे एकूणच? म्हणजे तुम्ही सगळे बरोबरच आहात, परंतु तुम्ही ॲक्च्युअल बिल्डर अँड डेव्हलपर आहात, त्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता? तर ज्या हिशोबाने नाशिकच्या आपल्या असोसिएशन सगळ्या काम करत आहेत, हे जेणेकरून कुठल्या सिटीमध्ये असं बघायला मिळत नाही. जसं आता कृणाल सरांनी सांगितलं की क्रेडाई पार खालच्या कामगारांपासून तर कस्टमरपर्यंत आपला सगळ्यांचा विचार करते. त्याचप्रमाणे त्यामधले जे दुवा आहेत, आम्ही डेव्हलपर ते पण त्याच्यातच आलो. त्याच्यामुळे आमचा डेव्हलपरांचाही खूप बेनिफिट होतो, खूप फायदा होतोय. त्याच्यामध्ये बरेचसे रिफॉर्म्स आत्ता जे येत आहेत, जसं रेरा येतोय, रेरामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स येत आहेत, जे कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूप चांगले आहे, पण हे डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यू पण खूप चांगले आहेत. कारण एक डेव्हलपरला डिसिप्लिन या सगळ्या रिफॉर्म्स मी दिलेला आहे, आणि त्या डिसिप्लिनमुळे ऑर्गनाइज वर्क होतं. चांगल्या पद्धतीने क्वालिटी कन्स्ट्रक्शन किंवा क्वालिटी प्रोडक्ट्स आम्हाला डिलिव्हर करता येतात. तर ह्या सगळ्या सुविधा ज्या मिळाल्या आहेत, या सगळ्या रिफॉर्म्समुळे मिळाल्या आहेत, आणि आपल्या क्रेडाईतर्फे याच्यावर खूप जोर दिलेला आहे. UDCPR फॉर्म करताना सुद्धा आणि आत्ता सुद्धा ज्या आमच्या डेव्हलपरांच्या ज्या पण शंका असतात किंवा त्या आम्हाला काही मार्गदर्शन लागतं, असोसिएशनतर्फे खूप चांगल्या पद्धतीने ते आम्हाला मिळतं. याच्यामध्ये पूर्वी तिघांनाही मुद्दा आहे, आपण डिस्कस करू त्याच्यावर, की पूर्वी कोणी उठायचं, बोर्ड लावायचं आणि बिल्डर तो झाला. त्याला काही शिक्षणाची अट होती, हे आजही नाही आहेत, तो व्यवसाय. परंतु नंतरच्या काळात मी आता बघतो ना, अलीकडे तर क्रेडाईचे मेंबर्स म्हणजे कोणी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा लंडनमध्ये कोर्स करून आलेले, तुम्ही सगळे आर्किटेक्ट हायली एज्युकेटेड आणि बांधकाम व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलेले. म्हणजे त्याच्यात समजा पैसे किती वाचवता येईल, कशी करता येईल, किंवा नवनवीन ॲम्युनिटीज ग्राहकांना कसे देते, हा जो काही बदल आहे, तर तो त्यांनी काही फरक पडला नाशिक शहराच्या एकूण डेव्हलपमेंटमध्ये असं आपल्याला वाटतंय?
सर निश्चितच म्हणजे मला सांगायला आनंद होईल की पूर्वी जर आपण बघितलं 100 मेंबर असतील तर त्यातले 10 मेंबर हे इंजिनियर, आर्किटेक्ट, CA किंवा इतर प्रोफेशनल्स होते. पण आता तो टक्का 60% वर, इफ आय एम नॉट मिस्टेकन, तो 60% वर आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही जसं म्हटलं की आर्किटेक्ट, इंजिनियर, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, CA, MBA, फॅमिली बिझनेसेसमध्ये MBA केलेले, म्हणजे जोपर्यंत एक टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा चांगलं शिक्षण घेऊन एखादा व्यक्ती येत नाही तोपर्यंत ती जनरेशन या बिझनेसमध्ये येत नाही. असा हा नाशिकचा मला वाटतं की एक स्पेसिफिक अनुभव पूर्वी सांगायला. कसं होतं सर की बिल्डरचं ऑर्गनाइज वर्क नव्हतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय की बिल्डर सुद्धा ऑर्गनाइज वर्क कडे जास्त कल देतोय आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगलं प्रोडक्टिव्हिटी त्यांना मिळते. थँक्स टू रेरा. थँक्स टू रेरा. रेराला खरंच सुरुवातीला विरोध झाला खूप, परंतु मला असं वाटतं की रेराने जगवलंय ही कम्युनिटी. प्रोफेशन रेग्युलेट हा, प्रोफेशनल रेग्युलेट केलं. काही शहरांनी तो पहिल्यांदा निगेटिव्हली घेतला, पण ॲज अ नाशिककर सर्वांनी तो खूप पॉझिटिव्हली घेतला आणि त्यात रिफॉर्म केले गेले की जर बिझनेसेसमध्ये समजा आम्ही दोघं पार्टनर असू आणि वी आर नॉट फ्रॉम द टेक्निकल बॅकग्राऊंड, आम्ही आमचा तिसरा पार्टनर टेक्निकल बॅकग्राऊंडनी सर्च केला, त्यांना इन्व्हॉल्व केलं. कारण की रेराचं काम करत असताना मला एक सिव्हिल इंजिनियर लागतो आणि एक चार्टर्ड अकाउंटंट लागतो. त्याच्याशिवाय मी रेराचं क्वार्टरली जे काही रिपोर्ट्स आहेत ते मी प्रॉपरली भरू शकत नाही. जरी मी कितीही सुंदर काम साईटवर करू शकलो पण मला पेपर वर्क जे आहे रेग्युलेशन आणि कंप्लायन्स करावाच लागते. पण या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं क्रेडाईने खूप महत्त्वाची भूमिका बजावली, कारण की तिने ट्रेनिंग कॅम्प्स घेतले, गायडन्स घेतले सगळ्या मेंबर्सचं, जेणेकरून रेरात कुठेही फसता कामा नाही. म्हणजे परवा GB मीटिंगमध्ये आव्हाड सरांनी सांगितलं की तुम्ही बोर्ड लावताना बिल्टअप आणि कार्पेटच्या रेट प्रॉपर मेन्शन करा. छोटी गोष्ट आहे परंतु ज्याच्यामुळे तुम्ही त्रासदायक, सुंदर त्याने सांगितलं. तर इतक्या साध्या साध्या गोष्टी सध्या क्रेडाई लक्ष देते किंवा आपल्या मेंबर्सला अवेअर करते की नाही तुला चांगला व्यवसाय करायचा आहे त्यासाठी तू काय काय कर. तर मला असं वाटतं ही खूप वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं साबू सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. महारेरामध्ये गौतम चॅटर्जी वॉज द फर्स्ट चेअरमन ऑफ महारेरा आणि फर्स्ट त्यांचं पब्लिक जे काही होतं ते नाशिकला आपण आयोजित केलं. MC आपलं आरोग्य विज्ञान विद्यापीठात आपण सर्वांसाठी चेअरमन साहेबांनी रेरा काय आहे हा पब्लिकशी पहिला संवाद हा नाशिक शहरातला. आणि हॉल वॉज फुल. हो, एवढा मोठा हॉल, 1200 मेंबर. सर काय म्हणत होते आपण? नाही, हा जो काही बदल झाला रेरात आपण सगळ्यांनी म्हणजे मेंबर्सला क्रेडाईने ज्या पद्धतीनं शिक्षित केलं, म्हणजे महारेरा असेल, रेरा असेल, जे जे काही रूल्स रेग्युलेशन UDCPR झालं, तर वेळोवेळी मला वाटतं क्रेडाईने मेंबर्सला अपडेट करायचं बरं दिलं, ट्रेनिंग दिले, काही लाईन दिले. तर त्याचा व्यवसाय म्हणून तुम्ही कसा फायदा घेतला? सर मी आधी जसं सांगितलं की भरपूर बिल्डर जे आधी होते किंवा डेव्हलपर जे आधी होते हे रेग्युलेशन्समध्ये आणि जे ऑर्गनाइज मेन याच्या कुठलं बिंग ॲज अ डेव्हलपर फंड मॅनेजमेंट हा सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉईंट असतो बिल्डरचा. हा फंड मॅनेजमेंट रेराने खूप डिसिप्लिन करून दिला. पण त्याच्यामुळे काय झालंय की वेळीच प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत सगळ्या बिल्डरांचे, वेळी डिलिव्हरी दिल्या जात आहेत कस्टमर्सला, ग्राहकला. तर आमच्यावर सुद्धा विश्वास ग्राहकांचा वाढतोय. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतोय. जे आपण रेराच्या नियमांप्रमाणे समजा चालू, मी तर असं समजेल का आम्ही ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 100% रेरा पाळतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पाळतो. राईट फ्रॉम द बँकिंगपासनं तर कस्टमर सर्व्हिसपर्यंत आम्ही हा पाळतो. तर तो जो बदल आम्हाला पूर्वीचा आणि आता रेरानंतर जाणवलेला आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे सर, असं म्हटलं तरी चालेल. एखादं उदाहरण द्याल का रेरा पूर्वीचं तुमचं एकूण डेव्हलपमेंट आणि क्लायंटशी झालेले काही संघर्ष नात्याचं? सर जर असं बघायला गेलं तर आता गेली जवळजवळ 15 वर्ष झाले ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या फील्डमध्ये काम करते. मोर दॅन अराउंड 2-3 हजार ग्राहकांबरोबर आम्ही डील केलेली आहे आत्तापर्यंत. तर संघर्ष आम्ही तर डिलेव्हरी जी आमची प्रॉम्प्टच आहे, रेराच्या आधीचा पण रेकॉर्ड म्हणा किंवा रेराचा आत्ताचा पण रेकॉर्ड म्हणा. पण भरपूर जे कस्टमर्स मी बघतो की जे आमच्याकडे येत आहेत की सर मी 5 वर्ष झाले त्या बिल्डरला पैसे देऊन ठेवलेले आहेत, अजून मला माझं घर नाही मिळालंय. हे जे ऐकायला पूर्वी पण आणि आता पण काही ठिकाणी येत आहे ऐकायला की असं होतंय म्हणून.
पण आता तो पर्सेंटेज जो आहे, समजा आधी 50% होता, तो आता 2-5% आलेला आहे. एकदम बरोबर. हा फार महत्वाचा पॉझिटिव्ह फरक याच्यामध्ये झालेला आहे. प्लस आमच्या बरोबर जर संघर्षाचा विषय करणार असाल तर ग्राहकांना आम्ही बिंग ॲज अ डेव्हलपर आम्हाला हे एक ते डिसिप्लिन म्हणा आणि एक मनातून भीती पण म्हणा की जे आम्ही कमिट केलंय ते आम्हाला द्यायचंय. हे पूर्वी नव्हतं, आता ते आहे आणि त्याच्यामुळे आम्ही डिसिप्लिन झालेलो आहे. त्याच्यामुळे चांगलं प्रोडक्ट डिलिव्हर करता येते आणि ग्राहकांचा विश्वास त्याच्यामुळे खूप वाढतोय आमच्यावर. तर हा सर्वात मोठा रिअल इस्टेटमध्ये कुठल्याही बिल्डर आणि डेव्हलपरसाठी त्याचा ब्रँड म्हणजे त्याचा विश्वास असतो. घर आम्ही समजा लॉन्च करतोय प्रोजेक्ट, काही जमिनीवर नसताना जर मला बुकिंग घ्यायची आहे तर तो विश्वासच कामाला येतो सर. तर हा खूप मोठा बेनिफिट आम्हाला डेव्हलपर्सला आणि त्याला क्रेडाईची जी काही सक्रिय मदत मिळाली त्याचा फरक. मला विजयराव एक असं येतं की आपल्याकडे सिटी प्लॅनर नाही आहे आणि असं आपण खूप क्रेडाईने नेहमी मागणी केलेली आहे की बुवा महापालिकेत एक सिटी प्लॅनर असं, म्हणजे आपल्याकडे इंजिनियरच सगळं बघतो. म्हणजे इंजिनियर आणि आर्किटेक्ट यातला जो काय बेसिक फरक आहे त्याचा काही फटका नाशिकच्या विकासाला बसतोय किंवा बसला का? ऍक्च्युली सिटी प्लॅनर किंवा काय ही संकल्पना जरी गरजेची असली पण त्याची पावरच नाही महापालिकेकडे. कारण जो डीपी तयार होतो तो डीपी तयार करताना अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री तो डीपी तयार करते. लोकल अधिकाऱ्यांकडे ते काही ते फार काही पॉवर नसतात. ते एक्झिस्टिंग लँड यूज पर्यंत सगळे मर्यादित असतात. आणि खरंच सिटीचं जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर बाहेरच्या सिटीज बघतात परदेशातल्या किंवा आता आपल्या इंडियन सिटीज बघतात, रोड विड्थ असेल, बाकीच्या गोष्टी असतील, आपल्याकडे खरंच तेवढं प्रॉपरली ते सगळं होत नाही. आणि आपण खरं बाहेरच्या देशांकडून शिकलं पाहिजे की तिथलं काय वर्क झालंय काय नाही झालंय आणि आपल्या इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये ते कसं वर्क होईल. नाही, आता मला सांगायचा उद्देश कसा का, आता बऱ्याचदा बाहेरून लोक येतात ते नाशिक पाहून समाधानी असतात, खुश असतात. रस्ते बऱ्यापैकी मोठे आहेत, रोड डिव्हायडर आहेत वगैरे. पण जेव्हा आपण आपल्या शहराकडे बघायला जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं नाही हे अधिक चांगलं व्हायला पाहिजे होतं. तर या दृष्टीनं म्हणजे जे अधिकार महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना असतात त्यांनी त्याचं सौंदर्यीकरण, ब्युटिफिकेशन करणं, ते जर नाहीतरी हल्ली CSR मध्ये नाशिकने सगळ्यात चांगलं केलं. आणि मला तर म्हणजे सांगायला आनंद होईल की आपले क्रेडाई मेंबर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहेत ते सुशोभीकरण करण्यासाठी. तेच मला तिथंच यायचं होतं, ते तुम्हाला तिथंच ब्युटिफिकेशनचं जे तुम्ही म्हणाल सिटीचं असेल तर डिवायडर्स असतील किंवा काही आयलंड असतील, आजही खरं CSR मधनं खूप सुंदर ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंबर्सने केलंय. आणि दुसरं असं आहे की तुम्ही जसं म्हटलं की बाबा सिटीचं प्लॅनिंग बरोबरच इम्प्लिमेंटेशन पण तेवढं सर गरजेचं आहे. कारण जे रोड आता प्लॅन झालेले आहेत, डीपी तर झाला आहे आपल्या 20 वर्षांसाठी, तर त्याला त्या रोडला जर आपण एक्झिक्यूट केलं, नीड बेस आपल्याकडे सगळे, तिथे लोक राहायला आले की मग रस्ता होतोय, तिथे लोक राहायला येणार म्हणून रस्ता नाही होते. तर आपल्याकडे ते खूपच इम्प्लिमेंटेशन खूप स्लो आहे. आणि डीपी 20 वर्षांमध्ये 50% पण इम्प्लिमेंट होत नाही, हे दुर्दैव आहे. बरीचशी आरक्षणं सोडली जातात, म्हणजे त्यांना ते महापालिका ऍक्वायर करू शकत नाही. आर्थिक कणा तेवढा मजबूत नाही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा. या सगळ्या आस्पेक्टकडे आपण थोडं बघितलं पाहिजे. आणि माझ्या मते नाऊ द टाइम हॅज कम की क्रेडाई शुड ऑल्सो लुक इन टू दिस. राईट, ते तर चालूच आहे. म्हणजे बऱ्याच हे झालं. शेवटचाच मुद्दा म्हणजे तो की सध्या नाशिक असं हायएंडकडे चालताना दिसतंय. म्हणजे परवाच्या GB मध्ये जे काही प्रेझेंटेशन झालं त्यात अराउंड 1 CR पेक्षा जास्त याला चांगलं दिसतं. म्हणजे नाशिक समृद्धीकडे चाललेलं आहे. समृद्धीचा आपल्याला किती फायदा होता हा भाग वेगळा, परंतु हा एंड किंवा 32-34 मजली इमारती होत आहेत. तर यातून आपण नाशिक आणखी किती पुढे जाईल असं समजतात आणि त्या दृष्टीनं नाशिकला इन्फ्रास्ट्रक्चर अधिक किती व्हायला पाहिजे असं एक नाही. आता सर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काय आपण बदलू शकत नाही. जे बायलॉज आले ते पण आता काय आपण बदलू शकत नाही. आणि त्याचा ऍडव्हान्टेज प्रत्येक रिअल इस्टेट डेव्हलपर एक तो घेणारच आहे. आणि ती सिटीची नीड पण आहे. सिटी आपल्या ह्या डीपी मध्ये काही ग्रो नाही झालेलं. आपलं जे काही 256 किती काही स्क्वेअर किलोमीटर आहे ते तेवढंच आहे. तर आता एक्झिस्टिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरच त्या बिल्डिंग्स वगैरे उभ्या राहणार. त्याला आपण किती काही झालं तरी नाकारू शकत नाही. आता त्याला आपण किती बेटर करू शकतो, अजून नवीन काय अजून त्यांना फॅसिलिटीज देऊ शकतो की जेणेकरून ते सगळे प्रकल्प जे काही उभे राहत आहेत ते तेवढ्या प्रॉपरली राहतील आणि त्या सगळ्या नंतर जो काही ताण येणार आहे सुविधांवर तो पण तेवढा सस्टेनेबल राहील. म्हणजे तिथले वॉटर सप्लाय असेल, तिथलं ड्रेनेज असेल, या सगळ्या प्रकारात. आणि एवढे मोठे प्रकल्प राहत आहेत तर त्यातनं महापालिकेला पण मोठा निधी मिळतोय. तुम्ही तो पण मला ते म्हणतात लिव्हेबल सिटी ज्यावेळेस आपण म्हणतो की म्हणजे आजच आपल्याकडे ट्रॅफिकनी नाशिककर हैराण झालेले आहेत. तर जसजशी ही डेव्हलपमेंट पण होईल तसा तो ताण येईल. तर मला असं म्हणायचं होतं की हा ताण दूर करणारं इन्फ्रास्ट्रक्चर
यासाठी म्हणजे क्रेडाई मदत करते, प्रयत्न करते. ज्यावेळेस तुमच्या मिटिंग होतात, कमिशनरला भेटायला गेले, कलेक्टर भेटतात, आपण सिंहस्थाच्या निमित्तानं सुद्धा जे काही बोलतोय तर ते वाढलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं मला मास रॅपिड ट्रान्झिट सर, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन स्ट्रॉंग करणं याच्याशिवाय काही पर्याय नाही. प्रत्येक माणूस कार घेऊन बाहेर निघाला तर भारतातलं कुठलंही शहर किती मोठे रोड असू द्या ट्रॅफिक काहीच करू शकणार नाही. पण पुण्यात ते फेल गेलं. फक्त मला असं वाटतं अहमदाबादला सक्सेस आपल्याकडे मला असं वाटतं म्हणजे आपल्याकडे प्रयत्न करून पाहिला म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वी नाशिकातही झाला, परंतु नाशिकचा एकूण सगळा विस्तार आणि ठराविक ठिकाणी झालेली कोंडी पाहता त्याला ते काही शक्य नाही. पुण्याचा पण प्रॉब्लेम तोच आहे. पुण्यानं वराती मागून घोडा आले. तिथं अधिक मेट्रो गरजेची होती. तुम्ही फॉरेन मध्ये बाहेरच्या सिटीज मध्ये जा, 20 लाख पॉप्युलेशनला तिथे मेट्रोज आहेत. आपल्याकडे 50-60 लाख झाल्यानंतर मेट्रो येते. आपल्याकडे आता 10-15 वर्षापूर्वी न्यू मेट्रोचं चाललं होतं. त्यावेळेस जर न्यू मेट्रो आले असते तर कदाचित आपण अजून बेटर कंडिशनला राहिलो असतो. पण आजही म्हणजे मला जी काय माहिती आहे आजही असं सांगितलं जातं की नाशिकला गरज नाही मेट्रोचं, एवढं नाशिक अजून डेव्हलप झालेलं नाही. मेंटॅलिटी जी बदलायची आहे, जे इम्प्लिमेंट करणार त्यांना मेंटॅलिटी बदलण्याची गरज आहे. नाही तर सगळ्या सिटीजमध्ये पुण्यासारखंच होईल. सगळे लोक गाड्या घेतील आणि मग हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणतील आणि मग त्यानंतर लोक स्वतःच्या गाड्या वापरतील की पब्लिक ट्रान्सपोर्ट. सर जसं तुम्ही आता सांगितलं की नाशिक फार हाय एंड कडे चाललं आहे, लक्झरी सेगमेंटमध्ये चांगलं होतं आहे. मी बिईंग ॲज अ ॲव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आम्ही गोविंदनगर आणि गंगापूर रोड परिसरामध्येच काम करतो. शक्यतो तिकडे खूप सारे लक्झरी प्रोजेक्ट्स आपले चालू आहेत. मिनिमम 1 कोटीपासून 5-7 कोटीपर्यंत आमच्याकडे फ्लॅट्स उपलब्ध केले जातात. तर ज्या हिशोबाने नाशिकचे लोक लक्झरी सेगमेंटकडे कल दाखवत आहेत, हा एक नाशिककरांसाठी समृद्धी दाखवायचा मुद्दा आहे. का लोक समृद्ध होते की इकडे सगळ्या सुविधा ज्या उपलब्ध होत आहेत त्याचा कल ते लक्झरीकडे चाललाय. पण दुसरा एक याचा आस्पेक्ट असा आहे का जोपर्यंत तुम्ही लक्झरी देणार नाही तोपर्यंत बाहेरचे लोक तुमच्या सिटीकडे अट्रॅक्ट नाही. तर आमच्याकडे आता येणारे लोकांमध्ये आता 20 ते 25% जो वाटा आहे आमचा ग्राहकांचा, तो मुंबई आणि पुणे, इव्हन अहमदाबाद, सुरतचे लोक आमच्याकडे फ्लॅट घ्यायला येत आहेत आणि त्या फक्त या लक्झरी सुविधा आपल्या शहरामध्ये मिळत आहे त्याच्यासाठी येत आहेत. जसं आता एक प्रोजेक्टमध्ये आम्ही 12.5 फूट सिलिंग हाईट दिली आहे. तर तो बंगलो फील जो मिळतो आहे, लोकांना बंगलोमध्ये अनसिक्युअर्ड फील होत आहे आजकाल, ते इकडे मूव्ह करतायत लक्झरीमध्ये. तर एक लक्झरीचा जो स्टँडर्ड तुम्ही सेट कराल त्या पद्धतीने तुमच्या शहराचा पण विकास त्याच्यामध्ये होणार आहे. तर त्या लक्झरीचा फार महत्वाचा वाटा आहे आणि अजून बरेचसे असे प्रोजेक्ट अजून येतील. त्याच्यामुळे समृद्धच होणार आहे नाशिक आणि नाशिकला चांगली चालना मिळणार आहे. छोटंसं उदाहरण आहे की मुंबईला जॉब करत असताना बेस्ट वापरायचो किंवा लोकल ट्रेन वापरायचो. कुठल्याही AC डब्यात बेस्ट असो किंवा ट्रेन असो, तुम्हाला न्यायाधीश, चांगले कन्सल्टंट हे मुंबईत मास ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतात. 100% शहरामध्ये आपण निओ मेट्रो याला हात न घालता समजा नुसतं आपली बस सेवा जी आहे ती जरी आपण उत्तम सुधारू शकलो तरी मला वाटतं की त्याचं छोटं उदाहरण सांगतो की आज मला आपल्याला सर्वांना एअरपोर्टला जायचं, यांना अहमदाबादची फ्लाईट घ्यायची, तुम्हाला बँगलोर, यांना दिल्ली आणि मला दिल्ली. आपण 4ही लोकांच्या 4 गाड्या घ्यायला जातात, सोडायला येतात, परत घ्यायला जातात, परत सोडायला येतात. तर फक्त जी बस आहे ती जर समजा गोल्फ क्लबवरनं निघाली फॉर एक्झाम्पल किंवा गंगापूर रोडने निघाली, तर मला नाही वाटत की आपल्या 4घांपैकी निदान 3 लोक तरी ना त्या बसने येतील. आणि एवढं जरी आणि प्रत्येक शहरात असतं. हैदराबादमध्ये देर इज अ एक्सप्रेस शटल टू एअरपोर्ट. बँगलोर एनी इंटरनॅशनल सिटीमध्ये पण शटल्स असतात. दिल्लीला आपण एरो सिटीला गेलो की देर इज अ शटल सर्व्हिस. तर जसं विजयजी म्हटले की शेवटी पब्लिक ट्रान्सपोर्ट, कारण की इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग किती सुंदर असलं. 93 साली आपल्याकडे 24 मीटर आणि 30 मीटरचा रस्ता होता, विच इज एक्नॉलेज बाय पुणे सिटी की तुमच्या DP मध्ये एवढे मोठे रस्ते प्लॅन केले. परंतु ते 30 ते 60 रिंग रोडला 90 होऊ शकतात, पण रस्ते बदलू शकत नाही. म्हणून शहरांची विकास होताना मला वाटतं की जसं आपण इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टकडे बघतो की आता साबू सरांनी एखादा प्रोजेक्ट लॉन्च केला, त्यांच्या प्रोजेक्टला हायलाईट काय येतं की 25हून अधिक ॲम्युनिटी, 26हून अधिक ॲम्युनिटी, तसं शहराच्या ॲम्युनिटीज काय आहे याच्यावर शहरांचं रँकिंग ठरणार आहे. फॉर एक्झाम्पल दिल्लीचा AQI जर खराब आहे तर नाशिकचा AQI चांगला आहे. म्हणजे दिल्ली वर्सेस नाशिक, नाशिक इज नंबर 1.
रस्ते पुण्याचे एवढे मोठे असून ट्रॅफिक आहे, नाशिकचे रस्ते मोठे आहेत आणि अजून स्टील लिव्हेबल आहे. सो अगेन नाशिक इन नंबर 1. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आम्हाला चांगलं मिळतं आहे म्हणून, आणि पाणी मिळतं आहे म्हणून बँगलोरचे लोक पाणी मिळत नाही म्हणून शहर सोडून चालले आणि नाशिकमध्ये ॲम्पल अजून 25 वर्षाच्या पाण्याचं प्लॅनिंग केलं जात आहे. हो, नाशिक इज नंबर 1. म्हणजे असं प्रत्येक ॲम्युनिटीला तुम्ही टिक मार्क करत गेला तर मला नाही वाटत की आपण इथे बसलेलं कोणीही यांच्यात दुमत आहे की नाशिक इज नंबर 1 इन ऑल बेसिक ह्युमनला ज्या ॲम्युनिटीज लागतात, लिव्हेबल सिटी आणि हॅपीनेससाठी सुद्धा. तुम्हाला काय नेचरमध्ये गेलं, आपण म्हणतो की एक पाण्याकाठी घर, तुमचं जे काही स्ट्रेस लेवल 100 असते ते 10 पर्यंत नेतं. तर हे घर मेट्रोसाठी तर मला वाटतं विजय सर स्वप्नच आहे की पाण्याकाठी घर. पण इथे गोदावरी पासून इतके डॅम्स आहेत, इतके लेक्स आहेत की तुम्ही कुठेही पाण्याकाठी घर किंवा डोंगरावर घर हे जे आपण चित्रात काढायचो ते नाशिकमध्ये पॉसिबल आहे. आणि हेच मला वाटतं की क्रेडाई असो किंवा आमचे मेंबर असो किंवा अलाइड असोसिएशन असो आणि माध्यम असो, यांनी जर हे नाशिकचे बलस्थानं जर आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकलो एका प्रॉपर वेनी, तर मला नाही वाटत की एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, डिफेन्स आहे, इंडस्ट्री आहे, IT आहे, वेअर हाऊसिंग आहे, मला वाटतं अजून फूड प्रोसेसिंग आहे, फार्मास्युटिकल आहे, हेल्थकेअरमध्ये ऑर्गन डोनेशनमध्ये मोठं काम होतं आहे, जे काही रोबोटिक्स आहे हेल्थकेअरमध्ये त्याच्यावर मोठं काम होतं आहे, तर कॅन्सरवर मोठं रिसर्च होतं आहे, आयुर्वेदा तर हब आहे. कारण की त्र्यंबक आणि हा सगळा पेठ सुरगाणा हा रिजन बघितला तर वी आर द ॲग्रो प्रोड्युसर सोबतच आपण आयुर्वेदा प्रोड्युसर पण आहोत. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण इंडस्ट्रीच्या माध्यमातून बघायला गेलो तर मला नाही वाटत की हे सगळ्या गोष्टी जर आपण हे केल्या तर नाशिक हे कुठल्याही प्रकारे मागे नाही आहे. फक्त त्याला जोड हवी आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरची. कारण की मी ॲज अ डेव्हलपर, ॲज अ आर्किटेक्ट किंवा आमचे मेंबर आम्ही आमचं लँड पार्सल डेव्हलप करू शकतो. शेवटी तिथे येणारा रस्ता, तिथे येणारी लाईट, तिथे येणारं पाणी किंवा तिथे येणारं बस किंवा रिक्षा, हे जे काय आहे ना ते प्रशासन किंवा बाकी यंत्रणेलाच आपल्याकडनं करून घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यात आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं की लवकरच त्याच्यात आणि काही ठिकाणी यश येत आहे आम्हाला. फक्त आता जसं नाशिकचा विस्तार हा फक्त NMC म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट न राहता तो आता NMRDच्या कक्षा रुंदावल्या आहेत, तर मला वाटतं त्या दृष्टीने लक्ष देणं फार आपल्याला आवश्यक आहे. धन्यवाद. आज आपण खूपच वेगळ्या उंचीवर सगळी चर्चा नेऊन ठेवली आहे आणि नाशिकचा पुढच्या 50 वर्षाचा विचार क्रेडाईचे मेंबर करतायत आणि नाशिक कुठे जाणार हे आपल्याला किमान हे ऐकल्यानंतर लक्षात येईल की किती मायन्यूट विचार आपले हे सगळे खऱ्या अर्थानं नाशिक करते ज्याला म्हणता येईल ते करतायत. एक मध्यंतरी नाशिक जगातलं 16व्या नंबरचं डेव्हलपिंग सिटी म्हणून सांगितलं जायचं. आता मात्र कुणाला असतील किंवा विजयराव आणि साबूसाहेब असतील यांनी ज्या ज्या मायन्यूट गोष्टी सांगितल्या का एक टिक मार्क करायला गेलं तर नाशिक हे सगळ्यांच्या कसं पुढे आहे ते इतका मायन्यूट विचार करून नाशिकच्या विकासाचा ध्यास घेतलेले क्रेडाईचे मेंबर आहे. आपण त्यांना सदिच्छा देऊया आणि थांबूया. नमस्कार.